गजर कीर्तनाचा। आज सांगायला तरुण आहेत, गायला तरुण आहेत, वाजवायला तरुण आहेत आणि ऐकायला सुद्धा तरुण आहेत। नाही तर तरुण पोरं परमार्थाकडे येत नाहीत। खरं तर परमार्थ तरुणाचाच आहे। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। पण सध्याच्या काळातले तरुण सकाळी जाते घरून, संध्याकाळी आणावं लागते धरून, ते आपले तरुण। तारुण्य किती महत्वाचं आहे। जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळ आल्यावर जायचंय सगळ्यालाच मरून, मेल्यावर रडतेन शेजारी वरून वरून, मात्र तुला टाकतेन पुरून। म्हणून घ्या परमार्थ करून, जा उद्धरून, पुन्हा मनुष्य जन्माला यायचं कशाला फिरून। काही गेलं तरी भेटेल पण तारुण्य भेटणार नाही। तरुण आहेत जवान तरच महाराष्ट्राच्या मातीची आहे शान। गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान। आणि उंच करायची असल मान तर महिला मंडळी तुम्ही शिकवा लेकरायला पसाय दान, नाही तर होईल म्हातारपणी ताना तान। काळ विचित्र आलाय। पोराचं वय झालंय 8, पोराचं वय झालंय 8, पोरग वरातीत नाचते ताट, त्याला शिकवा तुम्ही हरिपाठ, नाही तर लागन म्हातारपणी वाट। नसल लागून घ्याची वाट तर त्याला दाखवा बाळूमामाच्या मंदिराची वाट, तीर्थे घडतील 360। काळ विचित्र आलाय। शेतकऱ्याला शेती साथ देईना म्हणून शेतकरी झाले नंगाट। 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट, आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग। म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची। संस्कारत नाही राहिले। मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं आणि पोराला बोलून घेतलं, पाप्या इकडे सांग ना वाट किती। ते म्हणला ना वाट 52। बाप बी हुशार होता, त्यानं 200 रुपये काढे, म्हणला जाय गोळ्या खाय बिस्किट काय आईस कर। मला आला राग, मी आलं पोरग चुकीचं उत्तर देते, तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मुस्काडात द्यायला पाहिजे। ते म्हणला पोरग तू आहे का मग? म्या म्हणलं तूच। म्हणला मग तू शांत बस। मी म्हणलं कसं काय? ते म्हणला आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात। मी म्हणलं कसं काय? ते म्हणला ते आता पोस्तोर 9-35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52वर आणलंय। जातेन म्हणला 100-200 आणखीन, मात्र पोरग 72वर। लय अवघड आहे महाराज। एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठीला, उठ पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग। ते म्हणला बेंडूक। मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग। ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण। अटॅकच आला मास्तराला। 8 दिवस पोरग शाळेत आलं नाही म्हणून 9व्या दिवशी मास्तर घरी गेला। मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना, आजा म्हणला पाप्या मास्तर घ्या घरी आलाय, लप लप लप। पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा। आजा म्हणला मला लपाय सांगतोस? ते म्हणला सांगितलंय मास्तराला, मग आजा मी आलाय। 8 दिवस मी येणार नाही। म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे। आता आमच्या मायबापानं आळंदीला शिकायला घातलं म्हणून कुठंतरी आम्ही तुमच्यात उभे आहेत। आज आमचे गणेश महाराज असतील, संतोष महाराज असतील, उद्धव बाप्पा असतील, आमचे चंदू महाराज असतील। आता हेच एवढं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे। का नाव आहे? आमच्या मायबापानं उपकार केले आणि आळंदीला टाकलं म्हणून। आमच्यावर सर्वात मोठे उपकार जर कोणाचे असतील तर माझ्या ज्ञानोबारायाचे। किती उपकार आहे सांग का? मी तर म्हणतो महाराज, मी जर आळंदीला गेलो नसतो तर कोणाचा कापूस यातला असता। हो ना, पण उपकार ज्ञानोबारायाचे। मला वाटतं ज्ञानोबारायाचा फोटो असा रोज समोर ठेवावा आणि ज्ञानोबारायाकडे बघून एकच म्हणावं, काय निष्ठा आठवा महाराज। निष्ठा कशाला म्हणायचं? मला वाटते 2 जणांचे उपकार म्हणा। एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा देश जवान। जय जवान जय किसान। मला वाटते देशाला जगवणारा ही शेतकरीच आहे आणि वाचवणारा सुद्धा। का? कारण जेवढे काही आर्मीमध्ये मुलं आहेत, स्वतःचा जीव धोक्यात टाकून या देशाचं रक्षण करणारे जेवढे मुलं आहेत, तिथं कोणाचा मुलगा आहे? आमदाराचा मुलगा आहे? खासदाराचा मुलगा आहे? का एखाद्या गडगंज श्रीमंताचा मुलगा आहे? नाही हो। सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलं आज देशाच्या सीमेवर जातात, देशाचं रक्षण करतात। म्हणजे देशाला जगवणाराही शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा शेतकरीच आहे। म्हणून त्या शेतकऱ्याचे जवानाचे उपकार माना महाराज। 26/11चा बॉम्बस्फोट आठवा। निष्ठा कशाला म्हणतात सांगतोय का? 26/11 या दिवशी या देशामध्ये काळा दिवस आला होता
अनमल कसाब नावाचा एक दहशतवादी अनेक दहशतवाद्यांना घेऊन मुंबईमध्ये आला होता. महाराष्ट्राची शान मुंबई, महाराष्ट्राची शान मुंबई. टाका उडून टाकण्याचा निर्धार त्यानं केला होता. साखळी बॉम्बस्फोटनं मुंबई हादरवली होती. ताज हॉटेल उडवण्याकरता टार्गेट केलं होतं. ताज हॉटेलवर बॉम्बस्फोट केला. 200-250 सर्वसामान्य समाज त्याच्यामध्ये मारला गेला. पण ज्या वेळेस या देशातल्या शूरवीर सैनिकाला कळालं, सर्वांनी धाव घेतली. आता माझा देश वाचला पाहिजे, मुंबई वाचली पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे. प्रत्येकाच्या हातात बंदूक होती, प्रत्येक जण पळत होता. त्याच्यामध्ये IPS हेमंत करकरे नावाचा होता, त्याच्यामध्ये IPS अशोक कामठे नावाचा होता, त्याच्यामध्ये IPS विजय साळटकर नावाचा होता. सगळे मिळून पळत होते. प्रत्येकाच्या हातात बंदूक होती. तिकड्या गोळ्या इकडं, इकड्या गोळ्या तिकडं. असं करता करता समोरच्या 10 दहशतवाद्याचा त्यानं काटा काढला होता. पण 11वी गोळी त्याच्या छातीत घुसली. जवान खाली पडला. माशासारखा तडफड करायचा, भारत माते की जय म्हणायचा आणि गोळी सोडायचा. असं करता करता समोरच्या दहशतवाद्याचा काटा काढला. पण त्याच्या अंगातली ताकद संपली आणि भारत मातेला विनंती करू लागला, माते आजपर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही. लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत मी या देशाची सेवा केली. आज मी मरतोय याचं मला दुःख नाही. इथून पुढं माझ्या हातातून देशाची सेवा घडणार नाही याचं मला दुःख आहे. म्हणून जाता जाता एकच मागणी मागतो, माते पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर यात भारत देशात व्हावा. पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर देशभक्ताच्या घरी व्हावा. आणि पुढच्या जन्मी सुद्धा माझ्या हातातून देशभक्ती घडावी. ज्या आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, ज्या आँख बंदो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया म्हणून आपल्या भारताला माता म्हणतात. भारत माता का असं कोणी म्हणलंय का हो? भारत माता आणि पाकिस्तान चुलता का? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं जिसकी, ये गुलसिता हमारा हमारा. सारे जहां
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ हर बालक एक मोहन है, हर राधा एक बाला, हर राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर आए अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। म्हणून तरुणांना विनंती आहे, जगायचं असलं तरी देशासाठी जगा, आणि मरायचं असलं तरी पोरीसाठी काय मरतो नालायका, देशासाठी मर, नाव निगल तू ओ क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए, मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगे तुम्हारे कफन के लिए। नाही तर काळ विचित्र आलं हो. मायबापानं पोराला लहानाचं मोठं करायचं, कॉलेजचा खर्च मायबापानं करायचा, पोरग कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस ठेवतोय माय लाईफ माय जानू, तूही जानू डबल सिमचा फोन वापरती, तुला एकच नंबर माहिती, नको शहाणपणा करू। एका पोराने एका पोरीला मेसेज केला, हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर आसू पाठव, झोपलेली असशील तर स्वप्न पाठव। ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती, ती म्हणली भांडे घासायला खरकट पाठवू का? कोणा प्रेम करता तुम्ही? म्हणून आज तुमचं भाग्य माझं भाग्य गजर कीर्तनाचा।